चला तर मी आलेली आहे बाजारात. तर माझ्या दुकानातलं सामान भरायचं आहे आणि घरचं सुद्धा थोडंफार. तर हा आहे छान असं किराणा दुकान. नेहमीचंच आहे आमचं. तर तिथे आहेत त्या काकी त्यांच्यासोबत सामानाची बोलणी करून ठेवली आणि मग म्हटलं बाजारात जाऊन येतो. तोपर्यंत सामान भरून ठेवणार. तर चला इकडे घ्यायच्या होत्या माझ्या छोट्या मुलासाठी शॉर्ट्स. तर शॉर्ट्स पॅन्टी त्याच्या खराब झालेल्या आहेत. म्हणजे आत्ताच मागे घेतल्या तरीसुद्धा खराब झालेले आहेत. म्हटलं बघूया छान भेटल्या तर घेऊया. आणि इकडे मला एक टॉप घ्यायचं होतं छोटं जीन्सवरती घालायला. तर म्हटलं एक घेऊन ठेवते, चांगले चांगले आहेत तर एखादा एक्स्ट्रा असला की कसं पटकन जायला मिळतं कुठेही. तर इकडे आजचं काय प्रोग्राम आहे, मेन काम आहे आमचं जे बाजारात येण्याचं म्हणजेच की आईस्क्रीम. तर माझ्या छोट्या सरकारांना रात्री आईस्क्रीम मिळाली नाही खायला. तर काल काय त्याचे पप्पा जाऊ शकले नाही आणि मी सुद्धा नाही. तर आमची गडबड दुकानाचीच होती, कारण चिकनचं दुकान दिवसभर आणि मग संध्याकाळी चायनीज, त्याच्यामुळं काही जायला मिळालं नाही आणि कोणाला सांगितली सुद्धा नाही आणायला. तर इकडे पाहू शकते छोट्या सरकारांना त्याचे पप्पा म्हणाले जेवढी तुला खायची तेवढी इथे आईस्क्रीम खाऊन घे, पार्सलसुद्धा घरी घे. मन खूप भरलं पाहिजे तुझं, मन भरेल इतकी आईस्क्रीम खा. तर रात्री त्याला दिलं नाही तर तो नाराज होता. तर मी घेतलेली आहे छान अशी ओरिओ बिस्किट, ओरिओ आईस्क्रीम आणि माझ्या छोटू सरकारांनी घेतलेली आहे मँगो आईस्क्रीम. तर चला या खायला. मला ओरिओ आईस्क्रीम खूप आवडते, खूप छान लागते ओरिओ आईस्क्रीम. तर माझे मिस्टर जरा बाजूला गेलेले आहेत काहीतरी कामासाठी. तर आम्ही दोघं इथे खात बसलेलो आहोत आणि मग थोडं टाईमपास केलं तिकडं. मग मिस्टर आले आणि मग सगळं बाजारातलंच आवरून घेतलं आणि मग येता येता वडापाव घेतले तिथून. माझ्या मोठ्या मुलाने सांगितलेले वडापाव आणि समोसे आणायला, मग ते घेतले आणि मग आम्ही निघालेलो आहोत गाडीवरती घरी. चला तर घरी पोचल्यानंतर ही पहा वडापाव समोसा पार्टी. तर आम्ही येईपर्यंत माझा मोठा मुलगा घरामध्ये खूप थंडी लागते अंगावर घेऊनच झोपलेला. तर इथे पाहताय गोधडी घेऊनच आहे. तर चला आता फटाफट जेवण बनवून घेते. तर आज जेवणामध्ये बनवणार आहे मी जेवण तर पूर्ण रेडी तसंच आहे, कारण रात्रीचं जेवण टाकू शकत नाही, ते जेवण तसंच आहे. तर मी आता माझं उपवास आहे त्याच्यामुळे मी बनवते छान अशी मुगाची डाळ भिजत घालते आणि त्याच्यामध्ये दुधी आहे ते घालते आणि मस्त मिक्स बनवते दुधी आणि डाळ. इकडे पाहू शकताय. आणि मी वापरते रुची स्टार तेल. तर मला रुची स्टारच तेल आवडतो. तर छान अशी गरमागरम बनवली ना, अख्खी मुगाची डाळ खूप छान अख्खी राहते एक शिट्टी घेतल्यानंतर. आणि मग इकडे पाहू शकताय रात्रीची तंदुरी आहे, चिकन आहे, मच्छी आहे, सगळंच आहे. तर मग त्यांच्यासाठी तर आहे, म्हटलं माझ्यासाठी शॉर्टकट डाळ बनवली आणि मग आता जेवून घेणार. तुम्ही येता का जेवायला? तर या जेवायला. छान गरमागरम जेवून घेऊया आणि मग थोडा वेळ आराम करायचा आहे. मग संध्याकाळी आपली रोजच्यासारखी ड्युटी आहेच. तर आता आहे आपली आईस्क्रीम पार्टी. तर आईस्क्रीम खाऊन आलो आणि घरी घेऊनसुद्धा आलो. तर ही आहे चॉकलेट आईस्क्रीम. तर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच या. कोणाकोणाला आवडते चॉकलेट आईस्क्रीम? तर चॉकलेट आईस्क्रीम डे आहे आज आमचं. तर आज ना किती वेळा आईस्क्रीम खाल्ली तरी काही पोट भरणार नाही इतकी आईस्क्रीम आहे. तर चला या, ही आहे आमची फॅमिली, माझी 2 मुलं, मी आणि माझे मिस्टर. तर इकडे पाहू शकताय सासूबाईंना तिकडे दिलेली आहे आणि या लवकर आईस्क्रीम खायला.